एक वाक्य सांगू का? आपला खिस्सा गरम आहे तोपर्यंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा रिकामा झाला जग संपलं. आपला खिस्सा जोपर्यंत गरम आहे आणि म्हणत लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. बस अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. जगाला तुमचं काही घेणं नाही. उत्तर सांगू? भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. महाराज आज तळतळीने सांगतो तुम्हाला, बंगल्यावरचा स्लॅब उशिरा पडला तरी चालेल, पण ज्यांच्यासाठी बंगला बांधला त्यांच्यावर संस्कार चांगले करा, याच्यासाठी हा कीर्तन महोत्सव आहे. आज भरकटलेला समाज जर जागेवर आणायचा असेल तर कीर्तनाची गरज आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही कुणासाठी इस्टेट कमावता? एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून महाराष्ट्रातली जनता 70% जाग्यावर आहे. महाराज स्टँडवर पोलीस आहे, ट्रॅफिकला पोलीस आहे, स्टँडवर पोलीस आहे, परीक्षेला पोलीस आहे. महाराज 16चा पोरगा जर बलात्कार करतो, 17चा पोरगा जर दरोडा टाकतो आणि 18चा पोरगा जर खून करतो, याचे आईबाप मेलेत काय? यांचे आईबाप नालायक आहे. यावर तुमचं मत काय? थोबाड फोडून टाकले पाहिजे पोरांचे. हे क्वाटरी बिटरी पेणारे पोरं लाईट बंद करून आणले पाहिजे. नालायक पोरे म्हणला मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घ्यायला त्याचे. अरे मी करील प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं तू का मला शिकतो का? नालाय का? पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. विनोद समजू नकास. 3-3, 4-4 वाजता पोलीस गाडी पेट्रोलिंगला हिंडते. महाराज पेट्रोलिंगची जी गाडी हिंडते ना ती जीवावर उदार होऊन हिंडणारी गाडी आहे. जीवावर उदार महाराज. आणि त्याला आरोपी सापडतात. काय सापडतात रे आरोपीकडं? जरा पोरांचे आईबापा जरा नीट आहे का? नीट काय सापडतात तुमच्या पोराकडं? पिस्तॉल, कटवणी, नायलॉनची दोरी, मिरची पावडर. अरे 3-3 वाजेपर्यंत तुमच्या पोरं चोऱ्या करायला बाहेर हिंडता. यांच्या आईबापाला लाजा नाही वाटत का? प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. काय मत येतो? उद्यापासून नियम 9 वाजले आपल्या घरात यायचं नाही. यायचं नाही. 9 वाजले आपल्या घरात यायचं नाही. कोण खातं यांना बाहेर? हे लग्नातली दारू आहे. कवर आले आता 12 तारखेपर्यंत. तिथून पुढं काय प्याल? बेवडे हो. तिथून पुढे धरा खिशात गलास ठेवीचा. मग काय करणार? सांगा पोरांनो, हा विनोद आहे का? विनोद आहे? फटकून टाकले पाहिजे पोरगा. महाराज आज आता हे सगळे साहेब लोक, स्टेजवरचे गायक वादक, कोणी जग, चुंबळे पाटील, ही सगळी मंडळी, आपण फुकट बोलत नाही महाराज. खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि गुरुजीचा रूळ होता म्हणून आज आपण सुखी आहे. आपण सुखी कशामुळे? खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून रूळ होता. आपला बाप गरीब होता पण गुरुजीला सांगत होता मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. तोच मुलगा आज प्राध्यापक आहे, तोच मुलगा आज कलेक्टर आहे, तोच मुलगा आज गाडीत आहे. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली, पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. एवढे अवलाद येत आता आमच्या पुढे येतात. राती कुठं होते? राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चाललोय. थोबाड फोडून टाकले बाई यांचे. 40-40 हजाराच्या गाड्या पोरांना फिरायला, 80-80 रुपयाचं पेट्रोल आहे, 300-300 रुपयाला मोबाईलला बेलच रोग लागतो. नालायकांची रुपड्या कमायची नालायक नाही. त्यांच्या बापांना लाज नाही वाटत का? आणि आईनं म्हणायचं असू द्या आपल्याला कुठं लई आहे, दरिद्री नाही तर. पोरगी नाचती लग्नात चुमा दे गाण्याला. आणि आई पाहती तिची जग सुधराय निघाली. वरून आई पोरीला म्हणती काय माहिती गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. चुकीच्या मार्गाने गेलेल्याला व्यसन हे साधन नाही. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करा, लक्ष्मी तुमच्या मागे येईल. पोरग इतके उताटेल महाराज, मोटरसायकलवर चालणारे अवलादी चालू कुत्र्याला थांबते. 90 जर पेला ना 90 ते कुत्र्याला थांबते. ते कुत्रे म्हणते पहा मागच्या जन्माची खुन्न साजून लावून धरली. लाकडातला किडा, गाळातला बेडूक,
दगडाखालचा खेकड, पाण्यातला मासा आणि गादीवर झोपणारा राजा, सगळ्यांचं चैतन्य एकच आहे. मान्य? आता ऐका, गादीवर झोपणारा राजा आणि पाण्यात राहणारा मासा यांचं चैतन्य जर एक आहे, तर मासा पाण्यात का आहे आणि राजा गादीवर का आहे? उत्तर नीट ऐका. हे ज्या त्या व्यक्तीचं प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध भोगावंच लागतं. समथिंग हॅज नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. जगातल्या काही गोष्टीला चॅलेंज नाही, ते भोगावंच लागेल. ऐकणारी माणसं म्हणतील पुरावे. अध्याय नंबर 17. झाड जाणे जे फुले, मानत जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. नाही पटल्यास अभंग प्रमाण गाठ्यातलं, मुका झालो वाचा केली होतो पंडित महाज्ञानी. संपला मुद्दा. मग मासा पाण्यात आहे आणि राजा गादीवर आहे, हे ज्याचं त्याचं बस फिट बसला. आता उत्तर फायनल बर का? उत्तर अजून इकडे जागा आहे. इकडे या कोणाला बसायचं असलं तिकडे जागा आहे अजून. काही माणसं घरून येतात पण इथं बसती नाही. इज्जत जाते त्यांची इज्जत. यांना देवच सांभाळू जाणं महाराज, दुसऱ्याची टाप नाही. या इकडे जागा आहे पुढे अजून, या पार पुढे जागा आहे अजून. आज तुमच्या मांडवाची तृप्ती झाली. बरं म्हणजे तुटला. जिथं क्वालिटी आहे तिथं गिराईक आहे. गिराईक क्वांटिटीवर नाहीये, क्वालिटीवर आहे. का खाणीतला दगड आहे, एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा, एकावर लिहिलंय चपला येथे काढा, आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करायचा नाही. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काहींना इस्टेट मोकार पण पोरग नाही, काहींना इतकी पोरं का झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सगळ्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या. नाही जमलं. मला जेवत नाही, खात नाही, फक्त पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. जाणकार ऐकणाऱ्याला लिंक लागली अभंगाची. आणि खरं सांगतो महाराज, कीर्तनाला बसल्यावर पाया पडून सांगतो, आता मी तुमच्या मुलासारखं आहे, थोडस अंतकरणात कीर्तन पोचलं पाहिजे. बाहेर नको. थोडस आत गेलं ना, त्याचं परिवर्तन व्हायला सोपं जातं. आणि मी नेहमी समोरची माणसं पाहून कीर्तन करणार. तुम्ही विद्वान भेटले, तुम्हाला विद्वान माल. तुम्ही साधे भेटले, एक बाईने एक बाबाची गोष्ट कोल्याच्या मागं लांडगा लागला, संपलं कीर्तन.